तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही बरे असतील. सगळ्यात पहिले तर सगळ्यांना जय श्रीराम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर स्वागत आहे तुमच्या आजच्या खानदेशी पाटीलच्या या ब्लॉगमध्ये. मी तुमचं मनीष पाटील तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असा आहे, आपले तर आज ट्रॅव्हलिंगच आहे मेन म्हणजे. आज मी इथून चाललो आहे माहिजीला. तर फायनली गाईज आता मी माहिजीला जायला निघालेलो आहे. थोड्याच वेळात आता मी स्टेशनला, उल्हास स्टेशनला जाणार आहे. उल्हास स्टेशनहून आपण जाऊन थोड्या वेळात कल्याणला. आता डायरेक्ट स्टेशनला भेटू. चला. फायनली मी आता कसाऱ्याला पोचलो आहे. कसाऱ्यावरनं आता आपल्याला इगतपुरी फक्त अर्धा एक तासचा प्रवास आहे. आपल्याला अर्धा एक तास काढायचा अजून, आणि मी या गाडीने जातो आहे. तर आता थोड्याच वेळात भेटू आपण. डायरेक्ट मी तर बोलतो इगतपुरीला ब्लॉग चालू करतो, थोड्या वेळातच भेटू आपण. तर फायनली आता ही ट्रेन आपल्याला सोडायला आली आणि ह्या ट्रेनने आपण जाणार आहोत आता माहिजीला. तो लेट्स गो, चला. तर फायनली गाय सुखरूपपणे माहिजीला उतरलो बाबा, उतरलो एकदाचा. रॉयल एंट्री आता. तर आता थोड्याच वेळात आपण डायरेक्ट आता जाऊ घरी, फ्रेश वगैरे होऊ, तिथून डायरेक्ट भेटू आता थोड्याच वेळात फक्त. चला. फायनली आता मी घरी आलो. आता फ्रेश वगैरे होतो, थोड्या वेळातच तुम्हाला भेटतो, तोपर्यंत रेस्ट करा. तर फायनली आता मी फ्रेश वगैरे होऊन आता चालले मंदिरात जायला. तर आता थोड्याच वेळात आपण सचिन दादाकडे जाऊ, सचिन दादाला सरप्राईज देऊ. सचिन दादा पण आपल्याला काहीतरी सांगणार होते. एक हाय बोलते तुझ्यासाठी, म्हणजे हाय काहीतरी सस्पेन्समध्ये ठेवले त्यांनी, मला कॉलवर केलं होतं. तर आपण थोड्याच वेळात आता जाऊ सचिन दादाच्या घरी. सो लेट्स गो, चला. तर सचिन दादाच्या घरी आता आलो होतो. सचिन दा बघा संध्याकाळी 5:30 झाले तरी हे बघा कशा झोपलेत. पुढे उठ ना. गुड मॉर्निंग. घेतला परत झोपून घेतला. फायनली आम्ही आता मंदिराला चाललोय. मस्त भाऊजी आता मर्सिडीज काढते. काढे आपली मर्सिडीज, काढ लवकर काका. चलो लेट्स गो. आम्ही फायनली आता मंदिराकडे जायला निघाले. आपले भूषण दादा पण आलेले. तर आता आम्ही माझी देवीच्या मंदिरात जाऊ, दर्शन वगैरे घेऊ, तुम्हाला पण दाखवतो. तर आता थोड्याच वेळात भेटू आपण डायरेक्ट मंदिरावर. सो लेट्स गो. नेले आता सगळे मित्रमंडळी घेऊन आता आपण आलोय दर्शनाला. सो लेट्स गो. यावर्षी आपल्या भैया दादाचा साल आहे हे, म्हणजे पुजारी वगैरे त्यांच्या नाते म्हणजे त्यांच्या पूर्ण भाऊबंदकीमध्ये असतं.
की ज्यांचं त्यांचं हाल म्हणजे असं प्रत्येकाला वाटलेलं असतं एक एक वर्ष. तर आपण डायरेक्ट आता देवीचं दर्शन घेऊ आणि मग मी थोड्या वेळात इथंच ब्लॉग एंड करणार आहे. तर लेट्स गो. तर फायनली आम्ही आता दर्शन घ्यायला चाललेलो आहे सगळे. हे बघा पुजारी लगेच. तर फायनली आता दर्शन वगैरे झालेले आहे आणि आम्ही आता नाश्ता वगैरे करायला जाऊ. तुम्हाला नदी वगैरे पण दाखवतो. आणि मेन विषय म्हणजे असं आहे की आपल्या संध्याकाळी आज तमाशा आहे. आता मला सचिन दादा बोलते संध्याकाळी तमाशा आहे. आणि मेन म्हणजे उद्या वरसड्या गावची पालखी 2025ची वरसड्या गावची पालखी आहे. आपल्याला उद्या जायचं आहे. इथं दीपक गलंगी बँड आणि गजानन बँड येणार आहेत. शक्यतो तर आज रात्रीच येतील ते. काय नियोजन आहे उद्याचं आपण उद्या बघू. तर आता डायरेक्ट आपण जाऊ नदीवर. सो लेट्स गो. तर फायनली दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही चाललो आहे नदीकडं. मेन म्हणजे डोंग्यात बसायला. डोंग्यावर पण आपल्या गावाच्या पोरांना बसू देतं का नाही बघू. आता जत्रा बघू. अच्छा अशी भरलेली आहे जत्रा भरलेली आहे. तर आपण भेटू डायरेक्ट आता नदीवर. चला. आम्ही डोंग्यावर बसायला गेलो होतो पण डोंगा नदीच्या त्या थडीला होता. तर मग त्यांचा आमचा काय मेळ बसला नाही. आम्हाला जाम भूक लागली आहे. आता सचिन दादा नाश्ता करायला घेऊन जाते आपल्याला. सचिन दादा नाश्ता कन्फर्म आहे ना आज. तर मग आता डायरेक्ट नाश्ता या ठिकाणी भेटून तिकडंच ब्लॉग एंड करू. चला. फायनली आमचा नाश्ता वगैरे होऊन आम्ही आता आलो आहे घरी. आणि मेन विषय म्हणजे आपल्याला उद्या जायचं आहे वरसड्याला. आणि मी इथं आज माझा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग मी इथंच एंड करतो असं मी जाहीर करतो. भेटू आपण आता नेक्स्ट पुढच्या चाबूवाल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत जोडून राहा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि खूप तुमचा सपोर्ट असा सदैव माझ्या पाठीशी राहू द्या. चला, जय श्रीराम.